नमस्कार, तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मोत्याची आणखीन एक वेगळ्या प्रकारची रांगोळी बघणार आहोत। ह्या रांगोळीची विशेषता म्हणजे ह्या रांगोळीचं जर आपण एक सेट तयार करून ठेवलं तर या रांगोळीपासून आपण 4 वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या बनवू शकतो। चला तर मग ह्या रांगोळ्या कशा करायच्या ते बघूया। पण ते बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील। आता आपण या रांगोळ्यांसाठी काय साहित्य लागतं ते बघूया। त्यासाठी इथे मी 3 रंगाचे 4 नंबरचे मोती घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी तंगूचा धागा, त्यानंतर कात्री आणि सगळ्यात शेवटी सुई। आता आपण सुईमध्ये दोरा ऊन घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला पक्की अशी गाठ मारायची आहे। आता सुईमध्ये आपण आकाशी रंगाचे एकूण 6 मोती घालणार आहोत। तर इथे मी 3 मोती घातलेले आहे, त्यानंतर हा चौथा, त्यानंतर 5वा आणि हा 6वा, असे आपण 6 मोती घालणार आहोत। आणि जो सगळ्यात शेवटचा मोती आहे त्या एका मोत्यामधनं आपल्याला सुई विरुद्ध दिशेने वरच्या दिशेने काढायची आहे। त्यानंतर दोरा आणखीन पक्का व्हावा म्हणून सुई आपण पुढच्या एका मोत्यामधनं काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला 6चा राऊंड तयार झाला। आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पिवळे मोती घ्यायचे आहेत, त्यानंतर एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 पिवळे, असे एकूण आपल्याला 5 मोती घ्यायचे आहेत। 2 पिवळे, 1 हिरवा आणि 2 पिवळे। आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने घालायची आहे। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई आपण पुढचा जो आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं घालून घेणार आहोत। आता सुईमध्ये घालताना आपल्याला परत 2 पिवळे, त्यानंतर 1 हिरवा मोती आणि 1 पिवळा, असे आपण 4च मोती घालणार आहोत, कारण की ते 6चा राऊंड करण्यासाठी आपल्याला 4च मोत्यांची गरज आहे। आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पिवळा मोती दिसतो तो आणि खालचा आकाशी रंगाचा, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या आकाशी रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत। आता इथे पण आपल्याला घेताना पहिल्यांदा 2 पिवळे मोती घ्यायचे आहेत, त्यानंतर 1 हिरवा मोती आणि परत 1 पिवळा, असे एकूण 4 मोती घ्यायचे आहेत। आता सुई आपण जो बाजूचा 1 पिवळा मोती दिसतो तो आणि खालचा 1 आकाशी, अशा 2 मोत्यातनं घालणार आहोत। त्यानंतर सुई आपण पुढच्या एका आकाशी रंगाच्या मोत्यातनं घालायची आहे। आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पिवळे, त्यानंतर 1 हिरवा आणि परत 1 पिवळा, असे एकूण 4 मोती घ्यायचे आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पिवळा मोती दिसतो तो आणि खालचा 1, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या एका आकाशी रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत। आता सुईमध्ये घेताना आपल्याला परत 2 पिवळे मोती, त्यानंतर 1 हिरवा मोती आणि परत 1 पिवळा, असे एकूण 4 मोती घ्यायचे आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पिवळा मोती दिसतो तो आणि खालचा आकाशी रंगाचा, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या एका आकाशी रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत। आता हा शेवटचा मोती असल्यामुळे आपल्याला जो साईडचा पिवळा मोती दिसतो त्या मोत्यातनं सुई आपण वरच्या दिशेने काढणार आहोत। आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 पिवळा, त्यानंतर 1 हिरवा आणि परत 1 पिवळा, असे एकूण 3 मोती घ्यायचे आहेत। तर इथे मी 1 पिवळा, नंतर 1 हिरवा आणि 1 पिवळा, असे 3 मोती घातले आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा पिवळा मोती दिसतो तो, त्यानंतर खालचा आकाशी रंगाचा मोती, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण बाजूचा जो पिवळा मोती आहे त्या मोत्यातनं घालून वरच्या दिशेने काढणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला दुसरा राऊंड पूर्ण झाला। आता सुई आपल्याला जो कॉर्नरचा मोती आहे तिथे काढायची आहे, म्हणजेच हिरव्या रंगाच्या मोत्याच्या इथे काढायची आहे आणि तिथे आपल्याला राऊंड बनवायचा आहे। तर इथे 6चा राऊंड बनवण्यासाठी मी पहिल्यांदा इथे 1 आकाशी रंगाचा मोती घेतला आहे, त्यानंतर 3 पिवळ्या रंगाचे मोती आणि परत 1 आकाशी रंगाचा, असे एकूण 5 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने घालायची आहे। आता सुई आपण परत पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत
आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला एक आकाशी रंगाचा मोती आणि 2 पिवळ्या रंगाचे मोती असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचे 2 पिवळ्या रंगाचे अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जो पुढचा हिरव्या रंगाचा एकच मोती दिसतो त्यामधनं घालणार आहोत, कारण की हा कॉर्नरचा मोती आहे. आणि सुईमध्ये घेताना आपल्याला एक आकाशी रंगाचा, त्यानंतर 3 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचा हिरवा अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला एक आकाशी रंगाचा आणि 2 पिवळ्या रंगाचे असे एकूण 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचा जो कॉर्नरचा हिरवा मोती आहे त्यामधनं घालणार आहोत. आता इथे येताना आपल्या सुईमध्ये एक आकाशी रंगाचा आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचा एक हिरवा अशा 2 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला एक आकाशी रंगाचा आणि 2 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा हिरवा मोती आहे त्यामधनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला एक आकाशी रंगाचा आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. हा पहिला, त्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा, म्हणजे असे आपण एकूण 4 मोती घातले आहेत. आणि सुई आपल्याला साईडचा जो आकाशी मोती आहे तो आणि खालचा हिरवा अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पिवळ्या रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला एक आकाशी रंगाचा मोती घालायचा आहे आणि त्यानंतर 2 पिवळ्या रंगाचे मोती, म्हणजे असे आपण 3 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक हिरवा मोती आहे त्यामधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपण एक आकाशी रंगाचा आणि 3 पिवळ्या रंगाचे असे एकूण 4 मोती घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा मोती दिसतो आकाशी रंगाचा तो आणि खालचा हिरव्या रंगाच्या अशा 2 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला परत एक आकाशी रंगाचा आणि 2 पिवळ्या रंगाचे असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचे 2 पिवळ्या रंगाचे अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक हिरवा मोती आहे त्यामधनं सुई घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला एक आकाशी रंगाचा आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक आकाशी रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचा हिरव्या रंगाचा अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पिवळ्या रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. आता हे शेवटचे मोती असल्याने आपल्याला सुई जो साईडचा आकाशी रंगाचा मोती दिसतो त्यामधनं वरच्या दिशेने काढायची आहे. आणि आता आपण सुईमध्ये 2 पिवळ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं आणि खालच्या 2 पिवळ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपण 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित गाठ मारून घेणार आहोत.
आणि गाठ मारल्यानंतर देखील सुई आपण 2 ते 3 मोत्यामधनं फिरून घेणार आहोत, जेणेकरून आपला दोरा पक्का बसेल, तो निघणार नाही आणि उरलेला दोरा आपल्याला कात्रीच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्या मोत्याच्या रांगोळीचा एक भाग पूर्ण झाला. आता आपण पुढचे दुसरा भाग बनवणार आहोत. त्यासाठी मी सुईमध्ये दोरा घेतला आहे आणि त्याच्या शेवटच्या टोकाला गाठ मारली आहे. आता मी सुईमध्ये घेताना परत 6 आकाशी रंगाचे मोती घेणार आहेत. तर इथे मी हा तिसरा मोती घातलेला आहे. त्यानंतर चौथा, त्यानंतर हा 5वा आणि त्याच्या पुढचा हा 6वा. असे मी 6 मोती घेतलेले आहे. आता आपल्याला सुई जो सगळ्यात शेवटचा मोती आहे त्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे, म्हणजे आपला 6चा राऊंड तयार होईल. त्यानंतर दोरा आणखीन पक्का व्हावा म्हणून सुई परत आपण पुढच्या एका मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक हिरव्या रंगाचा, त्यानंतर 3 पिवळ्या रंगाचे आणि परत एक हिरव्या रंगाचा, असे 5 मोती घालायचे आहेत. तर इथे मी एक हिरवा मोती घातला, नंतर हा दुसरा पिवळा, त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा, 4 पिवळ्या मोती घातले आणि हा 5वा हिरवा, असे एकूण 5 मोती घातलेले आहे. आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या एका आकाशी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे परत सुईमध्ये घेताना आपल्याला एक हिरवा मोती, त्यानंतर 3 पिवळे मोती घ्यायचे आहेत. असे एकूण आपण 4 मोती घेणार आहोत. आता सुई आपल्याला जो बाजूचा एक हिरवा मोती दिसतो तो आणि खालचा आकाशी रंगाचा, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढचा जो आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला परत एक हिरवा मोती, त्यानंतर 3 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा हिरवा मोती दिसतो तो आणि खालचा एक आकाशी रंगाचा, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढचा जो आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढणार आहोत. आता इथे घेताना परत आपल्याला एक हिरवा आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती घालायचे आहेत, म्हणजे असे आपण एकूण 4 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक हिरवा मोती दिसतो तो आणि खालचा एक आकाशी रंगाचा, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायचे आहे. परत सुई आपण पुढच्या आकाशी रंगाच्या एका मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना परत आपण एक हिरवा मोती आणि 3 पिवळ्या रंगाचे मोती घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक हिरवा मोती दिसतो तो आणि खालचा एक आकाशी रंगाचा, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढचा जो एक आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता हा शेवटचा मोती असल्याने आपण साईडचा जो हिरवा मोती आहे त्यामधनं सुई वरच्या दिशेने काढणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला घेताना 3 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक हिरव्या रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचा एक आकाशी रंगाचा मोती, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपल्याला साईडचा जो हिरवा मोती आहे त्यामधनं देखील वरच्या दिशेने काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पिवळ्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत, जेणेकरून सुई आपली कॉर्नरचा जो पिवळा मोती आहे तिथे येईल. आता इथे आपल्याला सुईमध्ये घेताना 5 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2, त्याच्यानंतर हा तिसरा, त्याच्यानंतर हा चौथा आणि हा 5वा, असे आपण 5 मोती घेणार आहोत. आणि ज्या एका मोत्यामध्ये दोरा आहे त्या एकाच मोत्यातनं आपल्याला सुई विरुद्ध बाजूने बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक पिवळा मोती दिसतो तो आणि खालचे 2, अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक मोती आहे त्या एका मोत्यातनं बाहेर काढणार आहोत.
आता सुईमध्ये घेताना आपल्याला 4 पिवळ्या रंगाच्या मोती घ्यायचे आहेत. 1, 2, त्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक पिवळा मोती दिसतो तो आणि खालचा एक पिवळा मोती, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक पिवळा मोती दिसतो तो आणि खालचे 2, अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण जो पुढचा एक मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 4 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पिवळ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना परत आपण 3 पिवळ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक पिवळा मोती दिसतो तो आणि खालचे 2, अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक पिवळा मोती आहे त्यामधनं घालणार आहोत. आणि आता सुईमध्ये घेताना आपल्याला परत 4 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2, त्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक पिवळा मोती दिसतो तो आणि खालचा एक, अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता हे आपण फक्त 3च बाजूंना करणार आहोत. तर आपण इथे 3 बाजूंना केलेलं आहे. 3 बाजू आपल्याला तशाच ठेवायच्या आहे. आता सुई आपण काय करणार आहोत की जी सेंटरची बाजू आहे तिथल्या 2 मोत्यांमध्ये घेऊन येणार आहोत. तर यासाठी सुई मी पहिल्यांदा जे आपल्या समोरचे 3 मोती दिसतात त्या 3 मोत्यांमधनं घालून घेणार आहे. ह्या 2 मोत्यातनं पहिल्यांदा मी घातलेली आहे. त्यानंतर हा कॉर्नरचा एक मोती यामधनं देखील सुई घातली आहे. आणि आता पुढचे जे 2 मोती आहे त्यामधनं सुई घालणार आहे. म्हणजे एकूण मी 5 मोत्यातनं सुई घातली आहे. आता इथे मला 6चा राऊंड करायचा आहे. त्यासाठी मी सुईमध्ये 4 पिवळ्या रंगाचे मोती घेणार आहे. 1, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर हा पुढचा तिसरा आणि हा चौथा. असे 4 मोती घेतले आहे. आणि जे मागचे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं सुई मी विरुद्ध बाजूने बाहेर काढणार आहे. परत सुई आपण काय करणार आहोत, बाजू फिरून घेणार आहोत. आणि जे पुढचे आपल्याला 2 मोती दिसतात, एक साईडचा आणि एक कॉर्नरचा, अशा 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक पिवळ्या रंगाचा आणि त्यानंतर एक आकाशी रंगाचा असे 2 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला आपण आत्ता जो पिवळ्या रंगाचा मोती घातलेला आहे त्या पिवळ्या रंगाच्या मोत्यातनं सुई वरून खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि परत सुई आपण जे पुढचे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. त्यानंतर इथे आपण गाठ मारून घेणार आहोत किंवा आपण 1 ते 2 मोत्यातनं दोरा फिरून देखील घेऊ शकतो, जेणेकरून दोरा आपला पक्का होईल. आणि त्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायची आहे. आणि गाठ आपली पक्की मारल्यानंतर आपल्याला दोरा आणखीन 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घ्यायचा आहे. आणि उरलेला दोरा आपल्याला कात्रीच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपला हा रांगोळीचा दुसरा पार्ट तयार झालेला आहे. तर असेच आपल्याला एकूण 6 पार्ट तयार करायचे आहे. म्हणजे आता इथे आपण एक पार्ट तयार केला, आता उरलेले आपल्याला 5 पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात की इथे मी उरलेले 5 पार्ट देखील तयार केले आहे. आता आपल्याकडे एक षटकोन आणि हे 6 पार्ट आहे. तर याची आपण वेगवेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट करून 4 वेगवेगळ्या डिझाईन बनवणार आहोत. आता मी सर्वात प्रथम तुम्हाला पहिली डिझाईन दाखवणार आहे.
तुम्ही बघू शकतात की आपली ही पहिली डिझाईन तयार झाली आहे आणि खूप सुंदर देखील दिसते आहे. आता आपण दुसरी डिझाईन कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी आपण हे परत सर्व बाजूला करून घेणार आहोत आणि आता परत आपण दुसरी डिझाईन कशी करायची ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपली दुसरी डिझाईन देखील तयार झाली आहे. आता आपण याच्यापासून तिसरी डिझाईन कशी करायची ते बघणार आहोत. तिसरी डिझाईन देखील आपली पूर्ण झालेली आहे. आता यापासून आपण चौथी आणि शेवटची डिझाईन कशी करायची ते बघणार आहोत. अशा पद्धतीने आपली चौथी डिझाईन देखील पूर्ण झाली आहे. तर तुम्ही बघू शकतात की आपण एक सेट जर बनवला तर आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या बनवता येतात आणि हा सेट करायला खूप सोपा आहे आणि अगदी कमी वेळात होतो. तर तुम्ही देखील हा सेट घरी नक्की तयार करून बघा. माझा चॅनल जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.